नमस्कार, जय श्रीराम सर्वांना. जय श्रीराम कर दक्ष, जय श्रीराम कर कर जय श्रीराम कर कर बरं, जय श्रीराम कर बरं, कर जय श्रीराम. सध्या आम्ही आम्हालाच बघण्यात बिझी आहोत. आज आम्ही फिरायला चाललोय आणि नवीन ठिकाण आहे, नवीन एक्सपिरियन्स आहे. दक्षसाठी पण फर्स्ट टाइम आम्ही तिथे चाललोय आणि दक्ष पण फर्स्ट टाइम तिथे चाललाय. तर सर्व सांगणार आम्ही, कुठे चाललोय, काय करणार आहे, किती मजा करणार आहे, सर्व या व्लॉगमध्ये दिसणारच आहे तुम्हाला. आणि सकाळची सुरुवात झाली आहे माझी ढोकळ्यांपासून. या खायला आणि बघत राहा व्लॉग, पुढे तुम्हाला समजेलच. दे थँक्यू. आमची थँक्यूची स्टाईल पुष्पावाली आहे. कर थँक्यू म्हण, थँक्यू. दुपारचे वाजले 2 आणि जेवण वगैरे करून आम्ही निघालो घराच्या बाहेर. हसत खेळत मजा करत झाली आमची जर्नी स्टार्ट. ही आहे दीदी, पिकू, भैया, दक्ष आणि राव आणि मी. आम्ही निघालो एका गाडीमध्ये आणि त्या डेस्टिनेशनवर पोहोचल्यावर आम्हाला अजून एक कपल भेटणार होतं. आणि हे ठिकाण नाशिकपासून 1 घंटा दूर आहे आणि खरं सांगते सर्वात बेस्ट ठिकाणी आहे. सो गए दीदी आप? नींद आ रही है? जर्नी तो अभी स्टार्ट हुई है. गुंडी बनी रही थी. अब लुक दो एक बार. ओहो, आपका दांत किसने खा लिया पिकू? चूहा, चूहे ने. ओहो, रिकॉर्डिंग करने होगे. यस. कंदी पेड़ा कैसा है दीदी? मस्त, फेमस है यहाँ का, बहुत अच्छा है. यहाँ पे आके जरूर लेना है. आई लाइक. ब्लैंकेट पकड़ रहे हो आप? क्यों छुप गए? दक्ष. फायनली आम्ही पोहोचलोय आमच्या डेस्टिनेशनला. संध्याकाळचे 4 वाजले होते येता येता आणि खरंच खूप जवळ हे ठिकाण आहे, नाशिकपासून 1 घंट्याच्या अंतरावर. आणि आम्हाला इथं कॅम्पिंग करायची होती. निसर्ग, डोंगर आणि हिरवगार झाडे, नदी, खूप छान वातावरण असं होतं. आणि रात्री आम्हाला मुक्काम करायचा आहे, नदीच्या दुसऱ्या किनारी जायचं आहे. गाडी आमच्या इकडेच राहणार आहे. आम्ही बोटने इथे जाणार. इथे आल्यावर जे आम्हाला भेटणार होते ते हेच होते, पूजा दीदी आणि आम्ही भैया आणि चारू आणि दक्ष. आम्ही असे सर्वजण मिळून गेलो बोटमध्ये बसून. आम्ही चाललोय बोट ना दुसऱ्या किनाऱ्यावर. 4 बच्चे और आप लोग चाहिए 4 बच्चे. हेलो 5. ओए हाथ डालना. दक्ष
किती शॉक मध्ये, शांत एकदम. बच्चों के लिए तुम्हारी छवि बनी हुई ना. लहान मुलं तर खूपच एन्जॉय करत होते आणि फॅमिली सुद्धा. हे 2 वेळा इथे येऊन गेलेले आहेत, कॅम्पिंग करून गेले. ही आमची फर्स्ट टाइम होती आणि आम्हाला पण खूप मजा येत होती. हे आहे भंडारदरा धरण आणि धरणाच्या दुसऱ्या काठी आम्ही इथे पोहोचलोय आणि दक्ष भरपूर एन्जॉय करत होता. हे आमचे कॅम्प होते केलेले आणि असे 2-3 ठिकाणं आहेत तिथेच जिथे खूप साऱ्या फॅमिलीज आहेत, पण आपल्याला ते डिस्टर्ब होत नाही आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आहे. बघा दक्ष तर लागला आपला खेळायला आणि थोडंसं ऊन होतं. संध्याकाळचे 6 वाजेल आणि सनसेट पण आम्हाला पाहायला मिळणार होतं. लहान मुलं तर इथं खूप एन्जॉय करतील, फॅमिलीसुद्धा आपले क्वालिटी टाईम स्पेंड करतील. खूप भारी असं हे वातावरण, खूप भारी असं हे व्ह्यू होतं. कुठल्याच प्रकारचं डिस्टर्बन्स इथं नव्हतं. सर्व ठिकाण बघून घेतल्यावर गरमागरम चहा आला आणि गरमागरम कांदी भजी आली आणि ती आम्ही खाऊन सुरुवात केली आमच्या कॅम्पिंगला. वा, काय भारी सनसेट झालाय. अशा वातावरणामध्ये आम्ही भारी एकदम छान फोटोज काढले. दक्षला तर बिलकुल रावल्या नाही गेलं, बिलकुल पाण्यामध्ये पोहायला गेला. त्याच्या बाबासोबत खूप एन्जॉय करत होता. आणि तुम्हाला इथं लाईफ जॅकेट सुद्धा भेटतात. ज्यांना पोहणं येत नाही ते लाईफ जॅकेट घालून पोहू पण शकतं. रात्र झाली, लाईटिंग्स लागले, लाईट लागले. आम्ही भरपूर असे फोटोज काढले आणि ते कोळसे आणून दिले आणि ते गरम केलं आणि याच्यावर व्हेज नॉनव्हेज स्टार्टर तुम्हाला दिलं जाते जेवणा अगोदर आणि जेवणसुद्धा खूप छान होतं. घरगुती जेवण होतं. असं वाटलंच नाही की आम्ही बाहेर कुठे खात आहोत. असं वाटलं घरचं एकदम काळ्या मसाल्यातलं जेवण आम्ही करत आहोत. त्याच्यामध्ये बी व्हेजमध्ये पनीरची भाजी होती आणि नॉनव्हेजमध्ये चिकन होतं. तर तुम्हाला जे तुम्हाला चालेल ते तुम्ही खाऊ शकता. इथे रावसुद्धा याचं एक्सपिरियन्स घेत होते आणि आम्ही याच्यावर छान असे पनीर तंदूर फ्राय केलं आणि ते खाल्लं आणि नंतर जेवण केलं. ये है पनीर वेज आणि ये है चिकन नॉन वेज. रात्रीचे जेवण झाले, लहान मुलं सुद्धा झोपले. 2 वाजेपर्यंत आम्ही खूप एन्जॉय केला, गेम खेळलो आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी काय केलं हे नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवेल. असेच पाहत राहा. थँक्यू.